दिव्यांग आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावेंनी ही कारवाई केली आहे। नागपुरातील मातोश्री शोभाताई ठाकरे गतिमंद कार्यशाळा प्रकरणी ही मोठी कारवाई झाली आहे। आमदार संदीप जोशी यांनी या संदर्भामध्ये लक्षवेधी मांडली होती। दिव्यांग विद्यार्थ्यांना अयोग्य पद्धतीने वागणूक दिली जात होती अशी त्यांनी लक्षवेधी मांडलेली होती आणि संस्थाचालक बंदुकीचा धाक शिक्षकांना दाखवत होते अशाही अनेक तक्रारी होत्या। या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे। ऑलरेडी आपण जीआर काढून आज तिकडे 6 महिन्याकरता प्रशासक नेमलेला आहे। त्यांची मागणी आहे 3 महिन्याकरता पण 3 वर्षाकरता। तर मी आपल्याला सांगतो कसं आहे, आपल्याला एक जर आपण असं डायरेक्ट नेमला तर त्याच्यात त्या चालकाला कोर्टात जाऊन स्टे मिळेल। आपल्याला 6 महिन्यात एकदा हिअरिंग घेऊन दोन्ही यांना बोलून त्याच्यामध्ये हे करावं लागेल आणि त्याच्यानंतर जर त्याच्यात नाही झालं तर आपण नक्कीच 3 वर्षाकरता जी मागणी सन्माननीय सदस्यांनी केलेली आहे ते नक्कीच करू। दुसरा विषय त्यांनी मांडला तो आहे की जिल्हा परिषद सीओने पहिल्यांदा रिपोर्ट एक दिला, दुसरा दिला, हे नक्कीच तपासून, कारण की जिल्हा परिषद सीओवर कारवाई करायची असेल त्याला मला ते पॉवर्स नाहीत, पण नक्कीच त्यांच्यावर आपण कारवाई करण्याचा शासनाकडे रिकमेंडेशन त्यांचा पूर्ण अहवाल करून आपण शासनाकडे मांडू। तिसरा विषय आपण जो मांडला तो आहे की जे बंदूक दाखवली तर ते आता प्रशासकने नेमलाय, त्याला आपण तपासणी करून जर त्या म्हणजे संस्था चालकांनी केला असेल तर त्याच्यावर FIR त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा तो शस्त्र परवाना रद्द करण्याची आपण मागणी करू।